मराठी, ते धड़क ते धड़क। हम वो योद्धा वो निडर, हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए। रास्ते से हट जाए नदियां हो के हवाए, हम है जियाले जीतने को, हम रण में उतरते हैं। हम सूरज है अंत, हम ही रातों का करते हैं। युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे, बोल उठाए जग सारा, जय मर्द मराठा रे। विटा शहरातील धडाकेबाज युवा नेतृत्व तसेच विटा बार काउन्सिलचे अध्यक्ष आणि आमचे स्नेही माननीय ॲडव्होकेट विजय जाधव यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सुनील दादा पाटील युवा मंच खानापूर घाटमाथा। विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर। 20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर। क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट। एवढेच नव्हे तर 2500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री। त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विट्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक जल्लोष करण्यात आलाय। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। सकल मातंग समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य मिरवणुकीमुळे शहर दुमदुमून गेलंय। युवा नेते सतीश सकट यांच्या पुढाकारातून मिरवणुकीचे जंगी नियोजन करण्यात आलंय। यावेळी युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील, सुभाष भिंगारदेवे, प्रशांत कांबळे यांच्यासह दिग्गज उपस्थित राहिलेत। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विटा शहरात सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। युवा नेते सतीश सकट यांच्या पुढाकारातून जयंतीचे जंगी नियोजन करण्यात आले असून शहरात दिवसभर उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची हत्तीवरून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक यंदाच्या जयंती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली आहे। जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचे निनाद आणि घोषणांनी संपूर्ण विटा शहर दुमदुमून गेले। यावेळी लाठीकाठीचे थरारक प्रात्यक्षिके, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती। सकल मातंग समाज विटा यांच्या वतीनं आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक आकर्षक अशी मिरवणूक आज हत्तीवरून काढण्याचं जे ठरवलंय त्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीनं या सर्व जे आयोजक आहेत त्यांचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो।
ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला जीवन जगायचं आहे कसं आणि अन्यायाच्या विरोधात लढा द्यायचा आहे कसा, हे जे आपल्याला शिकवलं ते शिकवणूक पुढच्या काळामध्ये नवीन पिढीला त्याची जागृती व्हावी, नवीन पिढीला त्याची जाण असावी म्हणून खरं तर ही मिरवणूक आज इथं हे सगळेजण करतायत. विटे शहरामध्ये अनेक वर्ष या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावं याच्यासाठी सगळेजण प्रयत्नशील होते. विशेष करून आदरणीय माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील असतील आणि त्यांना सहकार्य करणारे या स्मारकच्या निमित्ताने जी पुतळा समिती आहे आणि त्यांना सहकार्य करणारी या समाजातील अनेक मान्यवर, त्याच पद्धतीने विटा आणि विटा परिसरात अनेक लोकांनी हे स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावं आणि पुढच्या पिढीला हे त्या निमित्तानं स्फूर्तीस्थान व्हावं म्हणून आजपर्यंत आपण इथं सगळ्यांनी काम केलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून आज हे सकल हा समाज एकत्रित येऊन आज ही मिरवणूक इथं साजरी करतोय. मी नेहमी सांगतो हे राष्ट्रपुरुष आहेत, ते कुठल्या एका समाजाचे घटक नाही आहेत, एक समाजाचं फक्त ते प्रतिनिधित्व करतात असं नाही, तर पूर्ण सर्व समाजांना एकत्रित येऊन ते प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळं हे कुठल्या एका समाजाचे नेतृत्व नव्हतं, तर हे सगळ्यांना सर्वसमावेशक सामाजिक नेतृत्व होतं. त्यामुळं अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि भविष्यामध्ये सर्वांनीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा पुढे चालवण्याच्या निमित्ताने कार्यरत राहावं अशी विनंती करतो. नमस्कार. आज विट्यामध्ये सकल मातंग समाज यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती याचा एक उपक्रम आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये विट्यातील सर्व मातंग समाज, खानापूर तालुक्यातील सर्व मातंग समाज यांच्या वतीनं हा प्रोग्राम घेण्यात आलेला आहे आणि हे करत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार नसानसामध्ये मातंग समाजामध्ये भिनलेले आहेत. त्या पद्धतीनं त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालला पाहिजे, ह्या विचारानं एकीतून हा सर्वसमावेशक कार्यक्रम घेतलेला आहे. आणि सर्वात अत्यंत महत्वाचा मला इथं उल्लेख करावा वाटतो की महाराष्ट्रामध्ये प्रथमच आणि पहिल्यांदा गजराजावरून, हत्तीवरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची मिरवणूक आम्ही विट्यातील समस्त मातंग समाज यांच्या वतीने हे करत आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि जास्तीत जास्त पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार आमच्या मनामध्ये आणि देशाला एक दिशा देणारा आमच्यातील एक युगपुरुष यांना आम्ही सर्वजण आमच्या समाजाच्या वतीनं नतमस्तक त्यांच्यापाशी होतो आणि त्यांना अभिवादन करतो. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.